खोपोली नगर परिषद हद्दीतील घनकचरा संकलन वाहतूक व प्रोसेसिंग कामाचा शुभारंभ आमदार महेंद्र तोरवे यांच्या हस्ते संपन्न। खोपोली नगर परिषद हद्दीतील कचरा संकलनाच्या बाबतीत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। रोज कुठे ना कुठे या कचऱ्यावरून बोंबाबोंब असायची। निधी अभावी नगरपालिका ही आत टाकून बसली होती। त्यामुळे अनेक अडचणी येत असतानाही समस्या आमदार तोरवे यांच्या खोपोलीतील समर्थकांनी आमदार तोरवे यांच्याकडे मांडली असता आमदार तोरवे यांनी खोपोलीकरांची ही समस्या जाणून घेत 3 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करून घेतला। या विकास कामांचा लोकार्पण सोहळा 16 घंटागाड्या देऊन पार पडला। यामुळे नगर परिषदेचा कचरा संकलनाची जबाबदारी VDK या ठेकेदार व्यवस्थापन कंपनीला देण्यात आली आहे। प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भविष्यात कचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नगरपालिका आरोग्य विभाग कर्मचारी VDK फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कार्यरत आहेत। हा घनकचरा संकलन वाहतूक प्रोसेसिंग करण्यासाठी 16 वाहनांचा ताफा काम करणार असल्याचे सांगितले। तर या कार्यक्रमाचा शुभारंभ करताना आमदार महेंद्र तोरवे व मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या हातून हिरवा झेंडा दाखवत करण्यात आला। भविष्यात स्वच्छ व सुंदर सोयी सुविधांपूर्वक खोपोली शहर असावे यासाठी कधीही कुठलीही निधी कमी पडू देणार नाही। या 5 वर्षात जास्तीत जास्त विकास निधी खोपोली शहरात दिला आहे। त्यातूनच आपल्या खोपोली शहरातील कचऱ्याचा प्रश्नही सुटेल। खोपोली शहरात जास्तीत जास्त विकास करता येईल याकडे माझे जास्त लक्ष आहे असा विश्वास या निमित्ताने आमदार तोरवे यांनी व्यक्त केला। तो म्हणजे स्वच्छतेचा प्रश्न आणि या संदर्भात सातत्याने नगर परिषदेमध्ये अनेक तक्रारींना आपण सारेजण सामोरे जात होतो। मगाशी आता या ठिकाणी शिवसाहेबांनी सांगितलं की या संदर्भात निधी अभावी बऱ्याचशा गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी करता येत नव्हत्या आणि म्हणून घनकचरा संकलन करण्यासाठी आणि त्याची प्रोसेसिंग करण्यासाठी आपल्याला निधीची आवश्यकता होती आणि म्हणून घनकचरा प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून 3 कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी मंजूर करून दिला आणि या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी सुरू झालेला आहे। VDKला हे आपण या ठिकाणी पूर्ण ठेकेदारी या कामासंदर्भातलं घनकचरा स्वच्छते संदर्भातलं या ठिकाणी देण्यात आलेले आहे। अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।